आपल्या कोल्हापूरची माणसं, आपल्या कोल्हापूरचं पंचगंगेचं पाणी आणि आपला घाटी मसाला म्हणजेच आपला कांदा लसूणची चटणी आहे, या तिन्हींचा जर म्हणजे आपल्या पदार्थात जर वापर असेल तर सांगा बरं, कोणतीही रेसिपी म्हणजे कोणतीही भाजी असू दे, चवीला तर छान होणारच. तर अशीच मी इथं आपली बीन्स जे आहे ते बीन्सची भाजी बनवत आहे. तर त्यासाठी इथं बघा, पहिल्यांदा बीन्स चिरून घेऊन मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. आता शेगडीवरती एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं, थोडंसं जिरं, थोडंसं आपलं मोहरी जी आहे ती मस्त छान अशी तडतडू दिली. नंतर कांदा भाजला, मी त्यामध्ये एक मोठा कांदा घातलेला आहे आणि एक टमाटर घातलेला आहे. टमाटर जो आहे तो अर्धवट कच्चा भाजायचा आहे. नंतर त्यामध्येच आपण बीन्स जे चिरलेलं आहे ते टाकलं आणि बीन्स जे आहे ते एक 5 मिनटं व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा कच्चापणा जात नाही. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि आपला कोल्हापूरचा मी म्हटलं ना तसं घाटी मसाला टाकायचा आहे आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं आणि शिजण्या इतपत पाणी टाकायचं आणि प्लेट लावून मस्त झक्कास असं 5 मिनटं शिजवून घ्यायचं. आणि 5 मिनिटांनंतर इथं तुम्ही बघू शकता, भाजीला आपल्या तेल जे आहे ते मस्त सुटलेलं आहे आणि आपली कोल्हापुरी पद्धतीची साधी अशी भाजी तयार झालेली आहे. धन्यवाद.